नेहा मॅडम आहे का? नेहा मॅडम तुम्हीच का? हो मी सर. कोण तुम्ही? ते मोबाईलचा हप्ता तुमचा बाउन झालाय त्याच्यासाठी आलोय. बरं बरं या ना मध्ये या या या. कसं का? बसा ना बसा. ते म्हणलं बसायला सांगताय का नाही 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 नाही? त्यासाठीच मी तुम्हाला बोलवलं होतं ना घरामध्ये. बसा तुम्ही. काही चाय कॉफी पाणी वगैरे? चाय कॉफी नको, थोडस पाणी घेऊन या. हो ठीक आहे. लाजू वगैरे नका, आपलंच घर म्हणून बसा. काय नाही हो, गरीब असं छोटस घर आहे. हो हो ठीक आहे, मी पाणी आणते तुम्हाला. हो. बसा तुम्ही. या घेऊन. हो. नेहा मॅडम खूप छान दिसत आहे. नवरा पण नाही घरी. चल बेटा विजया, काहीतरी प्लॅन कर. करू काहीतरी विचार. या हे घ्या पाणी. बस. नाही बसते मी, तुम्ही घ्या पाणी. घर छान बांधलंय. हो ते आता काय ना, गरिबी थोडं छोटस घर बांधलं आम्ही. मेडल वगैरे नवऱ्याने चांगलेच नाव कमवले वाटतं नवऱ्याने. हो खूप छान. आणि ते काय ना, आता हे सगळं काही कमवून वगैरे मला एकटीला सोडून गेले ते इथं. आणि तुम्ही एकटा राहता या घरात? हो मी एकटीच असते. अरे वा. मग काही तुम्हाला आजूबाजूला काही सपोर्ट वगैरे आहे का नाही काही? काय नाही आजूबाजूंचं काय, शेजारी काय कामापुरतं म्हणजे थोडंफार कधी गरज पडली तर करतात मदत, ते असं काय नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला सहारा नाही कोणाचा? सहारा म्हणजे काय, आता मी माझं करते, पुरवून घेते स्वतःला, काय एवढं हे नाही. बरं ते मोबाईलचा हप्ता का नाही दिला तुम्ही? एक मिनिट मी आलेच. या या. नक्कीच हप्ते भरायला पैसे नसेल विचार. माझ्या तावडीत घेतो आणि गेम करायचंय मला. बघू काय म्हणते तुम्ही. मी तर माझ्या हिशोबाने बोललोच तिला, मोबाईलचा हप्ता हे ते अमका अमका येईल हातात. हा बसा म्हटलं. हा तर मी काय म्हणत होतो, हप्ता वगैरे का नाही भरला तुम्ही? काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? अहो ते काय झालं ना, म्हणजे मला हप्ता भरायचा होता, पण थोडे प्रॉब्लेम होते ना, त्यामुळे मी हप्ता नाही भरू शकले. हो मॅडम, ते प्रॉब्लेम तुमचे आहे. आमचे मोबाईल डिपार्टमेंट असं प्रॉब्लेम वगैरे शेअर करून त्यांचं नाही भागत ना. अहो पण मग थोडं समजून पण घ्यायला पाहिजे ना तुम्ही. आता कसं आहे, एक एकटी बाई राहते, आता मी कसं कमवत वगैरे नाही, माझा नवरा नेहमी पुरवत पण नाही ना मला, त्यामुळे ह्या वेळेस थोडस लेट झालं. थोडं लेट नाही म्हणजे भरलं तर नाही जमत का? मॅडम तुमचे प्रॉब्लेम मी समजून घेईन, पण कंपनीला मला उत्तर द्यावं लागतं ना, तिथं मी काय सांगू? हा म्हणजे आता तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही सांगू शकता ना त्यांना. ते आहे तुमचं खरं, पण मी कसं समजून घेईन? मला बी तर काही पाहिजे ना. म्हणजे काय बोलताय तुम्ही? म्हणजे समजून घ्या तुम्ही काय म्हणायचंय मला. अहो म्हणजे असं काय बोलताय तुम्ही? थोडं स्पष्ट भाषेमध्ये बोला ना, मला कळेल असं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मला कळत नाहीये. आता काय आहे ना, मोबाईलचा हप्ता मी नाही भरू शकले म्हणून म्हणजे पुढच्या हप्त्यात मी, म्हणजे ह्याचा जो पुढचा हप्ता असेल ना मोबाईलचा माझ्या, तर 2 हप्ते मी सोबतच देते ना. अहो ऐका ना, थोडं घ्या ना समजून. काय आहे ना, आता माझ्याकडे तर पैसे नाही आहेत बघा, आता सध्याला मी खूप मजबूर आहे, माझ्याकडे पैसेच नाही हप्ता भरायला. मग काय करावं लागेल? तसलं काही सांगू नका, मला हप्ता पाहिजे बस, क्लिअर. हो पण मग माझा हप्ता द्यायला पैसे असते तर मी तुमचा हप्ता लगेच देऊन टाकला असता. कशाला माझा हप्ता राहिला असता बरं? अहो मॅडम, तुमच्याकडे पैसे नाहीये हप्ता भरायला, तर मग हा मोबाईल कशासाठी घेतलाय तुम्ही? अहो मला कुठं माहित होतं असं माझ्यासोबत होईल म्हणून. मी 2 हप्ते एकदाच भरून टाकले. हे बघा, 2 हप्ते एकदा भरू, एक खटी भरू, कसंही भरू तुम्ही. तुम्ही जर आज हप्ता दिला नाही तर हा मोबाईल मी घेऊन जाईन सोबत. अहो नाही मोबाईल तर मला लागणारच आहे, गरज आहे हो मोबाईलची. मग विचार करा, हप्ता देताय का मोबाईल देताय? बरं ठीक आहे, मी बघते घरात पैसे असले तर आणते. हा बघा जा. हो मोबाईल शोरूम मध्ये आली तर तेव्हाच मला जाम आवडला काय मॅडम. आणि एक तर नवरा पण नाही घरी. नक्की काहीतरी प्लॅन करावा लागेल, तरी माझ्या जाळ्यात फसल. मी काय करतो, तिला ना गोडीत घेतो, बघू माझ्या गोडीत येते का. ऐका ना,
हा. अहो मी म्हणजे घरात बघितलं मी असं कुठे कुठे ठेवते ना मी पैसे, तर कुठलेच पैसे नाही येत, सगळे पैसे घरातले संपलेले. म्हणजे काही होत असेल तर बघा ना, करा ना क्लिअर तेवढं. व्हायला तर खूप काही होऊ शकतं मॅडम. हो का? हो, पण तुम्हाला मी जसं बोलतोय तसं करावं लागेल. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला, स्पष्टपणे सांगा म्हणजे मला पण कळेल. स्पष्टपणे सांगायचं म्हणजे अहो तुम्ही थोडस पलीकडे सरकून बसा ना, म्हणजे असं चांगलं नाही वाटत हो. चांगलं वाटायचं काय मॅडम, आता हे बघा तुमच्याकडे पैसे पण नाही तुमच्याकडे द्यायला. बाउन्स झालाय ते हप्ता पण नाही भरायला पैसे तुमच्याकडे. हो. हो, विचार करा तुम्ही. मी जे म्हणताय ते ऐका, काय म्हणताय ते. अहो पण मग एवढ्याशा गोष्टीसाठी असं असं नाही थोडस पलीकडे सरकून बसा ना. पलीकड सरकून मी द्या मग हप्ता माझा. अहो थोडस समजून घ्या ना तुम्ही पण, मजबुरी आहे हो. पैसे नसल्यावर कुठून देणार आहे, असल्यावर मी म्हटलं ना तुम्हाला 2 दिवसामध्ये दोन्ही हप्ते आणून मॅडम देतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही समजून घ्या म्हणताय, समजून घ्या. पण माझ्या वरती पण कोणी लोक आहे ना, ते नाही समजून घेणार. अहो पण मला माहिती आहे ते सगळं तुमचं बरोबर आहे, पण मग आता मी तरी काय करणार आहे बरं. मी एवढं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला ऐकतच नाही. मी ऐकतोय ना, आणि तुमचे दोन्ही हप्ते मी भरतो. माझं काय आठ आहे माहिती आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही भरता म्हणजे? मी भरतो तुमचे हप्ते, तुमच्याकडे पैसे नाही ना भरायला. पण तुम्ही का भरणार माझे हप्ते? का भरेल तेच तर म्हणतोय ना, का भरेल, कशासाठी भरेल. अहो याच्यासाठी मी हप्ते भरेल. अहो नाही, राहू द्या, मी बघते कुठून हे तरी बघा करून बाई, टाकते. ऐका मॅडम, तुमच्याकडे एक हप्ते भरेल पैसे हा. आणि नवरा पण नाही तुमच्याकडे, आणि तुम्हाला सहारा कोणाचा आहे का कोणाचा सहारा तुम्हाला? नाही हो, तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे, मला नाहीये. पण मग असं तुम्ही जे करताय ते वाईट आहे. तिकडे सरका, थोडस पलीकडे सरकून बसा. मी वाईट आहे? ह्या जगात काय वाईट नाही, सांगा ना. वाईट आहे मग काढा, मग वाईट आहे काढा पैसे, हप्त्याचे पैसे काढा माझ्या. सांग, देताय का हप्ता? ठेवा इथं, आता ठेवा माझ्या हप्त्याचे पैसे. आता किती वेळा तुम्हाला ते सांगू, मी माझ्याकडे हप्ता द्यायला पैसे नाहीये. हो मॅडम, मी काय म्हणतो ऐका तुम्ही माझं. तुमचे एक काय दोन काय, तुमचा सगळा हप्ता मी भरेल. 6चे 6 हप्ते मी भरेल स्वतः. तुम्ही फक्त माझं हे काम करा. काय म्हणताय तुम्ही, पण तुमचं बोलणं मला काही समजत नाहीये. तुम्हाला म्हणायचं काय आहे नेमकं? म्हणायचं काय, स्पष्ट बोलतो मी. हा. तुमचे 6चे 6 हप्ते मी भरतो. नाही मॅडम, मी माझ्या मनातलं सांगू का तुम्हाला? काय? जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम मोबाईल शॉपिंग मध्ये आलता ना, तेव्हाच मला तुम्ही खूप आवडले होते. हो, पण मग असं कोणी कोणाला आवडतं? मग आवडलं म्हणजे काय डायरेक्ट असं थोडी बोलायचं असतं? तसं नाही मॅडम, तुम्ही खूप सुंदर आहात ना. तुमचे झुमके, तुमचे लिप्स, तुमचे डोळे एकदम मनाला असं भावलं खूप. माझं म्हणणं असं उडतं पंचिकच असतं, तसं उडायला लागलं तर. हो, उडू द्या. मी तुमचा ना हप्ता देऊन टाकते. तुम्ही जा आपले. द्या मग, आता द्या. आहे का तुमच्याकडे चॉईस? आहे तर मी काय म्हणतो, प्लीज, मला तुम्ही खूप आवडतं. हो का? एक तर तुमचं नवरा पण नाही तुमच्या जवळ, आणि तुमची इच्छा पण पूर्ण होत नाही, तर मी आहे ना तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी. अहो पण मग तुम्ही जे हे करताय ना, खूप वाईट वाटतंय, काही मला वाईट चुकीचं नाही, वाटतंय. चुकीचं. या जगात खूप वाईट करताय सगळे लोक, मला माहिती. अहो, पण मग चुकीचे मी काय म्हणते, मला ह्या जगातल्या लोकांशी काही घेणदेण नाही, पण तुम्ही माझ्यासोबत का असं, म्हणजे माझ्याबद्दल काय विचार केलाय तुम्ही? हा, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की मी हे हप्ते वगैरे भरण्यासाठी तुम्ही भरताय म्हणून मी तुमचं म्हणणं ऐकावं असं तुमचं म्हणणं आहे का? माझं म्हणणं तर तेच, तुम्ही ऐकायला पाहिजे. एक तर तुमच्याकडे पैसे नाही, हप्ते कुठून भरणार? आता जी तुमचे एक हप्ता फेकलाय, अजून 5 हप्ते बाकी. टोटल किती हप्ते तुमचे? 6 हप्ते, बरोबर. हे 5चे 5 हप्ते मी भरतो ना. वरतून तुम्हाला काही घरात नाही, हे नाही, ते नाही, मला सांगा तुम्ही. देतो लगेच आणून मी. एक तुम्हाला सहारा भेटेल, बघा विचार करून. करा विचार. केला ना? हो, पण ठीक आहे मला, पण मग असं तुम्ही आणि मी दोघं जुळून घेऊया. नाही हो, मला हे चुकीचं वाटतंय, नका असं करू. चुकीचं काही नाही मॅडम.